आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक उद्या भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पर्याभरणी या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होईल. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही 4 प्राधान्य क्षेत्र भारतानं निश्चित केली आहेत, असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्त नागपूरवासियांतर्फे त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. बुधवार 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ गायक आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पट्ट शिष्य पंडित राजा काळे यांच्या गायनाचा चिरंतन स्वराभिषेकी हा विशेष कार्यक्रम बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली निवडक गीतरचना पंडित काळे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर करतील. आदिवासी विकास विभागानं 4 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील विद्यार्थी, आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांशी संबंधित वादग्रस्त तरतुदींविरोधात विदर्भातील आदिवासी विद्यार्थी संघानं आज अपर आयुक्त, आदिवासी विभाग नागपूर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या ग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धा इथे काल पर्यावरण संवर्धन आणि हरित विकासाच्या उद्देशानं वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलं. ग्रामसेवा मंडळाचे सचिव कौशल मिश्र यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त HIV एड्स जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सामान्य रुग्णालयात विद्यार्थ्यांनी याविषयी जनजागृतीची शपथ घेत प्रभात फेरी काढली. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातील अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. या मंदिरात श्रावणी सोमवारच्या निमित्त जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झालेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.